महत्वाचं आहे की ह्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल ठिकठिकाणी जे स्थानिक आमचे विभाग होते, प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन पोलिसांनी आधीच उचललं, मज्जाव केलं, बंदी केली. आणि हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल आणि मुंबईमध्ये देखील असेल, एका बाजूला गुन्हेगारी वाढत चालली होती. पण या सरकारने पोलिसांचं पूर्णपणे लक्ष हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर, ज्यांनी जनतेच्या हितासाठी जनतेचे प्रश्न घेऊन, पाण्याचे प्रश्न घेऊन वॉर्ड ऑफिसवर जाब विचारायला मोर्चा काढला होता. असो, अनेक ठिकाणी हा मोर्चा काढला गेला. स्थानिक नागरिकांनी देखील याच्यात मोठा सहभाग घेतला होता. या पुढच्या आठवड्यात देखील जिथे जिथे अजून व्हायचे मोर्चे तिथे आम्ही काढणारच आणि ज्यांना जाब विचारायचा तो आम्ही विचारणारच. कारण ह्या आधी कधीही अशी परिस्थिती एप्रिलमध्ये उद्भवली नव्हती, मार्चमध्ये उद्भवली नव्हती. आणि झालं असं की ह्या सगळ्या गोंधळामुळे स्लम सोसायटीजना वाटायला लागले की हायराईज बिल्डिंग आमचं पाणी घेतात, हायराईज न वाटतं चाळ सोसायटी आमचं पाणी घेतात. आणि सामाजिक वाद जो कधी मुंबईच्या रहिवाशांमध्ये नव्हता हा वाढायला लागलेला. पण हे सगळं होत असताना एक आपण लक्षात घ्या, अजून एप्रिल पूर्ण झालेला नाहीये आणि तापमान जे आहे ते 40 पार झालेलं आहे. म्हणजे 400 पार सरकार नाही गेलं, पण 42 असेल, 43 असेल हे तापमान व्हायला लागलेलं आहे. काल परवाकडे नाशिकहून येताना देखील भिवंडी असेल, वाशिंद असेल, 43 डिग्री 44 डिग्री हे कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, उष्णता वाढायला लागलेली आहे. एका बाजूला मध्यंतरी अवकाळी पाऊस होऊन गेला. वातावरणीय बदल काय आहे हे आपण डोळ्यादेखत पाहत आहोत, आपण अनुभवत आहोत. तरी देखील काल स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड याच्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी अनेक असे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत, मान्य केलेले आहेत, ज्याच्यात लाखो झाडांची कत्तल आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. कदाचित पर्यावरणाचा विषय घेतल्यानंतर आपल्या काही लोकांना कंटाळा येईल, काही चॅनल्स बंद करतील, काही चॅनल्स दाखवतील, पण मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय कारण इतर वेळी जे आपण गोष्टी दाखवत असतो, मग कधी शेतात अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, कधी शहरांमध्ये होणारी उष्णता असेल, हीट स्ट्रोकनी लोक जाणारी असतील किंवा अजून काही दुष्परिणाम होणारे असतील, हे सगळे एकाच कारणामुळे होते, ते म्हणजे क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल, पर्यावरण. आणि कालच्या स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डच्या बैठकीत अनेक असे प्रस्ताव आणले ज्याच्यात फटाफट झाडांची ही कत्तल आता होणार आहे. खरं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एशनशी सरकारनी किंवा त्यांच्या जे काही घटनाबाह्य सरकार होतं त्यांचा गट जो होता त्यांनी मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी कितीतरी झाडांची कत्तल केली आहे. ह्याचं आता कुठेही मोजमाप लागणार नाही. पण तरी देखील कालच्या बैठकीमधले जर 2-4 तुम्हाला गोष्टी सांगायच्या असतील तर गारगाईचा प्रस्ताव, 5 लाख झाडांची कत्तल का? तर धरण बांधायचे मुंबईला 450 MLD पाणी आणायचं म्हणून. म्हणजे तुम्ही गंमत बघा, ज्या कारणामुळे तिथे पाऊस पडतो तेच कारण नष्ट करून टाकायचं. जंगल आहे, पर्यावरण आहे, वातावरणीय बदल आपण पाहतोय तेच नष्ट करून टाकायचं. मुंबईची मॉन्सून डिपेंडन्सी वाढवायची आणि 5 लाख झाडांची कत्तल करून धरण बांधायचं. कशासाठी? 450 MLD पाणी आणायला. मान्य 450 MLD गरज आहे, पण जो आम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट आणणार होतो ते डिसॅलिनेशनच्या प्लांटमध्ये एक झाड न कापता 2 वर्षामध्ये डिसॅलिनेशनच्या प्लांटने आपल्याला 450 MLD पाणी हे मुंबईला दिलं असतं पिण्यासाठी. आणि त्याही पुढे जाऊन काही थोडा अजून खर्च झाला असता तरी देखील 600 MLD पर्यंत आपण 3 वर्षात जाऊ शकलो असतो. पण गारगाई धरण होणार कधी, सुरुवात कधी होणार कधी, म्हणजे पुढची 10 वर्ष. त्याच्यात हे तर एक बाजूलाच, पण सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता हे मिळवण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर एस्केलेशन करतात, आधी पण असा घोटाळा झालाय, नंतर पण आता कदाचित होऊ शकतो. पैशांचा खेळ ह्याच्यासाठी पर्यावरणाशी खेळत आहेत, तुमच्या आमच्या भवितव्याशी खेळतात, भविष्याशी खेळतात. तसंच गडचिरोलीमध्ये मायनिंगचा प्रस्ताव आणलेला आहे. इथे जसं गारगाईमध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 5 लाख झाडांची कत्तल होणार आहे, गडचिरोलीमध्ये 1.5 लाख झाडांची कत्तल एका मायनिंग प्रोजेक्टसाठी होणार आहे. त्याच आसपास चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपास मर्की मंगली मायनिंग प्रोजेक्ट जो मायनिंग ब्लॉक आहे, मी पर्यावरण मंत्री असताना हा रद्द करून ठेवला होता, याला बाजूला ठेवलं होतं. मर्की मंगली 2 असेल, हा मर्की मंगली 1 असेल. उद्धव साहेबांनी देखील सांगितलं होतं की एक सुद्धा जंगल कापता येणार नाही. पण आता झालं असं की कालच्या बैठकीत हे देखील मान्य करून टाकलं घाईघाईत. ह्याच्यात ताडोबा अंधारी जो वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, कदाचित आपल्या देशात एकमेव टायगर सँच्युरी अशी जिथे 100% तुम्हाला टायगरचं सायटिंग होणार आहे. तिथे हे मर्की मंगली आहे. टिपेश्वर मध्ये जातं, पैनगंगा, हा पूर्ण परिसराला निगेटिव्हली इम्पॅक्ट करणारं, लाखो झाडं परत कत्तल होणारं, हा त्यांचा दुसरा प्रस्ताव होता. तिसरं जर पाहिलं
तर चंद्रपूर नागपूर हायवे ह्याच्यात देखील तसंच आहे. ताडोबा, कानरगाव ह्या 2 सँच्युरी मधून जाणार आहे. पुणे नाशिक हायवे देखील असंच आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, विकास विरोधी आम्ही कोणी नाही आहोत, पण आम्ही विनाश विरोधी आहोत. कारण ह्याच्यातून आपल्या महाराष्ट्राचा विनाश होतोय. आणि तुम्हाला एक सांगतो, कदाचित भाजपने असं ठरवून टाकावं आता, की महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू आम्ही. म्हणजे झाडांसाठी कोणी लढणारे राहणारच नाहीत. आणि भविष्यात बाकी काय कोणाला जगायला मिळणारच नाही. कारण कॉन्ट्रॅक्टर्स मजा करून बाकी जसं ह्या भाजपच्या नेत्यांची मुलं दुबई असेल, युके असेल, यूएस असेल, इथे जाऊन स्थायिक झालेली आहेत. तशी हे पळापळ करतील आणि बाहेर जातील. भोगणार आहोत ह्याचे दुष्परिणाम ते तुम्ही आम्ही इकडची स्थानिक जनता भोगणार आहोत. अजून 2 विषय तसेच आहेत. म्हणजे मागच्या आठवड्यात आपल्याला धक्का बसणारी गोष्ट म्हणजे जो कोस्टल रोडचं एक्सटेन्शन होतं नॉर्थ बाउंड, 60,000 झाडांची कत्तल त्या परिसरात वसई विरारच्या आसपास. आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे ही तर चला, एक वेळ भाजप सांगू शकेल, एक वेळ फडणवीस साहेब सांगू शकतील, एक वेळ सरकार सांगू शकेल की हे विकास आहे, विकास आहे. पण हा कुठचा विकास आहे हे देखील आम्हाला सांगावं. ठाण्यात एका बिल्डरसाठी कुठच्या प्रकारच्या विकासासाठी या ठाण्याच्या बिल्डरच्या झाडं कापण्याची परवानगी दाखवण्यासाठी झाडांची वयच कमी दाखवलीत. म्हणजे 100 वर्षापूर्वीची झाडं दाखवतात 10 वर्षापूर्वी लावलेली, 15 वर्षापूर्वी लावलेली. ह्या पर्यावरण खात्यात देखील हे कोण घोळ करत आहे? मंत्री महोदयांना कोण फसवत आहे का? ही जी संस्था आहे त्याच्यावर काही चुकीच्या परवानग्या येत आहेत का? ह्याच्यावर क्रिमिनल केस होणार आहे का ह्या बिल्डरवर? हा कुठच्या प्रकारचा विकास आहे? याचं देखील उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे. कारण आम्ही जसं आज ही इथे पत्रकार परिषद केली, कदाचित केंद्रीय जे पर्यावरण मंत्री तिथे जाऊन देखील दिल्लीमध्ये त्यांना भेटायची गरज असेल तर त्यांना भेटू आम्ही. पण हा सगळा जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि महाराष्ट्राचा विनाश करतायत हे सरकार, राष्ट्रपती पण जाऊ आम्ही, पण महाराष्ट्राचा विनाश आम्ही होऊ देणार नाही. आता तुम्हाला ठरवायचं, जे सरकार आपण डोक्यावर बसवलेलं आहे ते विकासाच्या हिताचं आहे की विनाशाच्या हिताचं आहे, हे तुम्ही ठरवायचं. एक मिनिट, त्याच्यावर येतो ना मी. बघा, तुम्हाला सांगतो, गारगाई बद्दल आमचं मत स्पष्ट आहे. तसं पाहायला गेलं तर आधीच्या आमच्या वचननाम्यामध्ये बीएमसी मध्ये आम्ही जेव्हा मला वाटतं 2007 असेल, 2002 असेल, तेव्हा गारगाई पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि